इकडे सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये नारळ लढवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत हजारो महिला सहभागी झाल्यात। सर्वच राजकीय पक्ष या स्पर्धेचं आयोजन करताना दिसतायत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। ही स्पर्धा पाहण्यासाठी तुमची घरची मंडळी देखील आली आहे। मित्रमंडळ मालवण आयोजित महिलांसाठी भव्य राज्यस्तरीय नारळ लढवण्याची स्पर्धा 21वे पर्व। शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ मालवण येथे नारळ लढवण्याची जी स्पर्धा चालू आहे, राज्यस्तरीय ही स्पर्धा आहे आणि ठिकठिकाणावरून इथे स्पर्धक आलेले आहेत। आपण ज्या ठिकाणी पाहतोय ही जी संपूर्ण जी गर्दी पाहतोय ती फक्त नारळ लढविण्यासाठी ही जी लोक सगळी आलेले आहेत। स्पर्धक अगदी राज्यामधून कर्नाटक असेल, बेळगाव असेल या ठिकाणावरून सुद्धा लोक इकडे आलेली पाहतोय आणि भव्य दिव्य अशी समुद्र किनाऱ्यावर ही मात्र स्पर्धा होते। ठिकठिकाणी अशा स्पर्धा होत असतात, पण शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाची स्पर्धा असते ती मात्र पाहण्यासारखी असते। माझ्यासोबत शिल्पा स्वतः आहेत, आपण त्यांच्याकडे जातोय। आपण शिल्पा, काय सांगशील? आज भव्य दिव्य अशी राज्यस्तरीय स्पर्धा आहे आणि अगदी चांगल्या आणि तुम्ही साजरी करता, काय सांगशील? नक्की जय शिवराय सगळ्यांना। छत्रपती शिवरायांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि हा ऐतिहासिक सण जो मालवण शहरात सिंधुदुर्गातला खूप मोठा सण म्हटला जातो की श्रीदेव रामेश्वराची भूमी आहे, छत्रपती शिवरायांची भूमी आहे। त्या भूमीत आज ऐतिहासिक असा सण नारळी पौर्णिमा जो कोळी बांधवांचा म्हटला जातो आणि कोळी बांधव म्हणजे आमचेच, आम्ही सगळे मिळून हा सण साजरा करतो। सागराला नारळ अर्पण करून आम्ही कोळी बांधवांना शुभेच्छा देतो। कोळी बांधव समुद्राला सांगणं करतात की हे सागरा शांत हो आणि आमचा व्यवसाय जो मच्छीमारी व्यवसाय आहे तो शांतपणे करायला आम्हाला खूप सारा हे दे आशीर्वाद, असा सगळा हा लेखाजोखा। आणि त्यात नारळ लढविणे ही आगळी वेगळी एक खेळ आहे जो पारंपरिक ऐतिहासिक आहे आणि हा मालवण शहरातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असा म्हणजे हे झालेला सर्वश्रुत झालेला खेळ आहे। तो पुरुष प्रधान होता, तो महिला प्रदान करण्यासाठी या समस्त महिला वर्गाला गेली 11 वर्ष त्यांना यश मिळालेलं आहे। म्हणजे जो परंपरा होती पुरुष प्रधान होती ती आपण महिला प्रदान करण्यात यश मिळवलं या सगळ्या माऊली वर्गामुळे। 11 वर्ष तुम्ही